सुट्टी पडल्यापासून घरातच पडी काय एकदम आणि लोक काय निवांत फिरला गेले त्यांनी आम्ही अजून घरातच आहे. लईच बोर व्हालता म्हणून दुपारी नीट निघालो होतो आवीच्या घराकडे आणि घरामध्ये गेल्यावरती भाऊ काय निवांत झोपून मोबाईल बघत होता. मग त्यापाशी जाऊन बसलो होतो तिथंच निवांत बोलत. दुपारचे वाजले 1:15 आणि सकाळचे 7 वाजले आणि दात घासलता आणि दात घासल्यावर परत झोपला आणि तिथेच बोलत निवांत उभारला होता आणि छोटवाल त्याला तुम्ही आवीच्या ब्लॉगमध्ये 100% बघितलं असतं. थोड्या वेळा मी पण आवीला सांगून नीट निघालो होतो बाहेर आणि तिथे घ्यायला आलता आपल्याला चंपक साम्या. मग साम्यासोबत गाडीवरती बसून नीट आलो घराकडे आणि घरापाशी येऊन 2 मिनिटात थांबलो कपडे चेंज करून म्हणून अर्ध्या तासानं आलो आणि गाडीवरती बसून नीट निघालो. त्याच्यासोबत नाही जिंदगीमध्ये कारणाचं होतं थोडं काम. ऊन एक एवढं पडलं होतं ना ज्या आईला जेव्हा ऊन पडलेलं असतं तेव्हा पाऊस पाहिजे असतं आणि जेव्हा पाऊस पडलेला असतं तेव्हा ऊन पाहिजे असतं. अवघड आहे. कुठल्या बोखंडात गाडी घालायला मला तर काय घंटा बे कळणार झालं. पहिल्यांदा वाटलं टिपीप दिला असेल वाटलं पण नाही. भाऊ आला की नॅजिंग घेऊन आणि तिथे गेल्यावरती बेकरीतनं पेढे वगैरे घेतला आणि दुकानातनं कुरकुरे वगैरे घेतला आणि तिथं नीट आलो त्यांच्या पाहुण्याच्या घरापेक्षा आणि त्यांना गेला आतमध्ये. मी त्याचा वाट बघत थांबलो होतो बाहेर आणि माझा डायलॉग मलाच मारला होता. 2 मिनिटं थांबून अर्ध्या तासानं आलता लवडू आणि आल्यावरती गाडीवरती बसून नीट आलो आपण पण आपल्या घरापाशी आणि तिथे गेल्यावरती डिक्कीतनं एक कुरकुरे काढून दिला मला आणि कुरकुरे देऊन गाडीवरती बसून त्याला पण गेला नीट घराकडे. मी पण घरात येऊन डायरेक्ट झोपून टाकलो होतो आणि तुम्ही आता व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.